हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मीनिंग्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीचे मीनिंग्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे पेन्शंट. PENCHANT. तर याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते पेनचॅन्ट नाही आहे, पेनशँट आहे. PENCHANT म्हणजे होते पेनशँट. सो याचं मिनिंग आहे स्ट्रॉंग लाइकिंग. स्ट्रॉंग लाइकिंग म्हणजे तीव्र आवड. तीव्र आवड असं म्हटलं जातं मराठीमध्ये पेन्शंटला, किंवा कशाबद्दलची ओढ असणे त्याला सुद्धा म्हटलं जातं पेन्शंट. सो पेन्शंट म्हणजे काय होतं? तीव्र आवड किंवा ओढ असणे. अभिरुची किंवा गोडी म्हणजे काय होतं? पेन्शंट. सो याचे सिनोनिम्स आहेत फॉन्डनेस, प्रिफरन्स आणि इन्क्लिनेशन. आणि अँटोनिम्स आहेत डिसलाइक, ॲव्हर्जन आणि डिस्टेस्ट. सो एकदा परत बघून घेऊया सिनोनिम्स काय आहेत. तर सिनोनिम्स आहेत फॉन्डनेस, प्रिफरन्स आणि इन्क्लिनेशन. आणि अँटोनिम्स आहेत डिसलाइक, ॲव्हर्जन आणि डिस्टेस्ट. आणि काय होतं? पेन्शंट म्हणजे तीव्र आवड, ओढ असणे, अभिरुची असणे किंवा गोडी असणे. आता यूज बघून घ्या सेंटेन्स मध्ये पेन्शंटला कसं फ्रेम करण्यात आलेलं आहे. सो अ पेन्शंट फॉर स्पायसी फूड. तर याचं मराठीमध्ये मिनिंग काय आहे सेंटेन्सचं? मसालेदार जेवणाची आवड. तर इथे पेन्शंटला यूज करण्यात आलेला आहे आवड म्हणून. आणि कशाची? जे मसालेदार जेवण आहे म्हणजे स्पायसी फूड आहे त्याची आवड, असं या सेंटेन्स मध्ये यूज करण्यात आलेला आहे पेन्शंटला. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कन्सिडर्ड. CONCEDED. कन्सिडर्डचं मिनिंग आहे ऍडमिट और ऍग्री दॅट समथिंग इज ट्रू आफ्टर फर्स्ट डिनाइंग और रेजिस्टिंग इट. म्हणजे काय करणे? ऍग्री करणे. जे आधी आपण डिनाय करत होतो, ज्याला नाही म्हणत होतो, त्याला नंतर ऍग्री करणे, त्याला म्हटलं जातं कन्सिडर्ड. म्हणजे काय? तर स्वीकारणे किंवा कबूल करणे म्हणजे होतं कन्सिडर्ड. कन्सिडर्ड म्हणजे काय होतं मराठीमध्ये? स्वीकारणे किंवा कबूल करणे, मान्य करणे किंवा मंजूर करणे. तर सिनोनिम्स आहेत कन्सिडर्डचे ऍडमिट, एक्नॉलेज आणि ऍक्सेप्ट. आणि अँटोनिम्स आहेत डिनाय, डिसवो आणि डिसअफर्म. एकदा परत बघूया सिनोनिम. सिनोनिम्स आहेत कन्सिडर्डचे ऍडमिट, एक्नॉलेज आणि ऍक्सेप्ट. आणि अँटोनिम्स आहेत डिनाय, डिसवो आणि डिसअफर्म. सो आता कन्सिडर्डला सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे बघूया. आय हॅड टू कन्सिड दॅट आय हॅड ओव्हर रिॲक्टेड. तर याचं मराठीमध्ये मिनिंग काय आहे या सेंटेन्सचं? मला हे मान्य करावे लागले की मी जास्त प्रतिक्रिया दिली होती. तर या सेंटेन्सचा अर्थ काय आहे? मला हे मान्य करावे लागले की मी जास्त प्रतिक्रिया दिलेली होती. तर याच्यामध्ये कन्सिड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मान्य. मान्य म्हणजे मान्य यूज करण्यात आलेला आहे या सेंटेन्स मध्ये कन्सिड म्हणून. ओके. सो कन्सिडर्ड म्हणजे होते स्वीकारणे, कबूल करणे, मान्य करणे किंवा मंजूर करणे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ऑस्टेंटेशियस. ऑस्टेंटियस. ऑस्टेंटियस. सो ऑस्टेंटियसचं मिनिंग आहे डिझाइन टू इम्प्रेस. तर डिझाइन टू इम्प्रेस म्हणजे काय होते? तर देखावा करणे, दिखावा करणे जसं म्हणतो आपण, किंवा फार मोठं प्रदर्शन करणे, त्याला म्हटलं जातं ऑस्टेंटेशियस, ऑस्टेंटेटियस. ओके. सो ऑस्टेंटेटियस म्हणजे काय होतं? डिझाइन टू इम्प्रेस म्हणजेच दिखावा करणे किंवा फार मोठे प्रदर्शन करणे. दिखावा, फार मोठे प्रदर्शन किंवा दिखाऊपणा करणे. तर याचे सिनोनिम्स आहेत शोई, प्रिटेन्शियस आणि फ्लेम बॉइंट. काय आहेत सिनोनिम? शोई, प्रिटेन्शियस आणि फ्लेम बॉइंट. आणि अँटोनिम्स आहेत मॉडेस्ट, अनअज्युमिंग आणि रिस्ट्रेंड.
सो ऑस्टेंटेशियस म्हणजे काय होतं तर दिखावा, फार मोठे प्रदर्शन करणे किंवा दिखाऊपणा करणे. आणि त्याचं यूज बघून घेऊया आता आपण कसं करण्यात आले सेंटेन्स मध्ये. ऑस्टेंटेशियस डिस्प्लेस ऑफ वेल्थ, तर याचं मराठीमध्ये मिनिंग आहे श्रीमंतीचे दिखाऊ प्रदर्शन. तर इथे ऑस्टेंटेशियसला यूज करण्यात आलेला आहे ऍज अ दिखाऊ म्हणून. तर काय आहे या सेंटेन्सचा अर्थ श्रीमंतीचे दिखाऊ प्रदर्शन. नेक्स्ट वर्ड आहे राऊट. राऊट म्हणजे काय होतं अ डिसिसिव्ह डिफीट. डिसिसिव्ह डिफीट म्हणजे काय होते, पहिली गोष्ट तर डिफीट म्हणजे होते पराभव. ओके, आणि डिसिसिव्ह डिफीट म्हणजे काय होतं तर पराभवच होतं किंवा धोकादायक पराभव. तर राऊट म्हणजे होतं पराभव किंवा धोकादायक पराभव. पराभव किंवा धोकादायक पराभव म्हणजे डिफीट होणे. सो सिनोनिम्स आहेत राऊटचे गेट अवे, स्टॅम्पिड, डिबॅसल आणि अँटोनिम्स आहेत विक्ट्री. तर काय आहे राऊट म्हणजे पराभव, धोकादायक पराभव किंवा धोकादायक पराभव. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत गेट अवे, स्टॅम्पिड किंवा डिबॅकल आणि अँटोनिम आहे विक्ट्री. सो यूज बघूया आता. द पार्टी लॉस्ट मोर दॅन हाफ देअर सीट्स इन द राऊट. सो या सेंटेन्सचा अर्थ आहे पराभवात पक्षांनी त्यांच्या अर्ध्याहून अधिक जागा गमावल्या. तर याच्यामध्ये जे सेंटेन्स मध्ये जे राऊट जे आहे त्याला यूज करण्यात आलेला आहे ऍज अ म्हणजे पराभव झालेला आहे पक्षांचा, म्हणजे जे पक्ष असते, पार्टी असते, पार्ट्या ज्या असते आपल्या, त्यांचा पराभव झालेला आहे, त्यांच्यामध्ये अर्ध्याहून अधिक जागा ज्या आहे त्यांनी गमावलेल्या आहेत, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. पराभवात पक्षाने त्यांच्या अर्ध्याहून अधिक जागा गमावल्या. आणि यामध्ये राऊट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे पराभव. तसं राऊटचं मिनिंगच पराभव आहे म्हणजेच डिफीट. ओके, नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे वर्ड इन्फ्लोरेसन्स. इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय होतं अ क्लस्टर ऑफ फ्लावर्स ऑन अ ब्रांच. म्हणजेच एका फांदीवर खूप सारे फुलं जिथे येतात, उगवतात, त्याला काय म्हटलं जातं अ क्लस्टर ऑफ फ्लावर ऑन अ ब्रांच म्हणजेच होतं इन्फ्लोरेसन्स. जशी एखादी फांदी आहे त्यावर भरपूर सारे फुलं लागलेले आहेत आणि एका गुच्छासारखे ते लागलेले आहे, पुष्पगुच्छासारखे, तर त्याला म्हटलं जातं इन्फ्लोरेसन्स. कशामध्ये इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये इन्फ्लोरेसन्स असं म्हटलं जातं त्याला. सो इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय होतं एका फांदीवर फुलांचा गुच्छ किंवा पुष्पसंभार, आणखी फुलेरा सुद्धा म्हटलं जातं. तर काय होतं इन्फ्लोरेसन्स म्हणजे एका फांदीवर फुलांचा गुच्छ किंवा पुष्पसंभार किंवा फुलेरा. नेक्स्ट वर्ड आहे इनएडिबल. इथे रॉंग आहे ही स्पेलिंग. इनएडिबलची स्पेलिंग काय आहे INEDIBLE. इनएडिबल म्हणजे काय होतं दॅट विच कॅन नॉट बी इफेस्ड, म्हणजेच जे खाण्यायोग्य नाही आहे त्याला म्हटलं जातं इनएडिबल. तर इनएडिबल म्हणजे काय होतं खाण्यायोग्य किंवा खाण्याअयोग्य. एकतर खाण्यायोग्य नाही आहे किंवा खाण्याअयोग्य आहे म्हणजे होतं इनएडिबल, त्याला आपण खाऊ नाही शकत. किंवा म्हणू शकतो आपण अभक्षणीय म्हणजे काय होतं इनएडिबल. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे वेटरन. वेटरनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी VETERAN. तर वेटरन म्हणजे काय होतं तर ज्याला खूप अनुभव आहे त्याला म्हटलं जातं वेटरन. जसं वेटरन ऍक्टर्स ऍक्ट्रेस असतात, म्हणजे काय आहे त्यांना भरपूर सारा अनुभव आहे ऍक्टिंग मध्ये, त्याला म्हटलं जातं वेटरन. किंवा जे बुजुर्ग आहे, ज्या बुजुर्ग असे लोक आहे आपल्या घरी जे असतात त्यांना भरपूर सारा अनुभव आहे, खूप त्यांनी हिवाळे पावसाळे पाहिलेले आहे असे ते म्हणतात की आम्ही भरपूर सारे हिवाळे पावसाळे पाहिलेले आहे, आम्हाला भरपूर सारा अनुभव आहे, तर त्यांना सुद्धा काय म्हटलं जातं वेटरन असं म्हटलं जातं. तर वेटरन म्हणजे काय होते खूप जुनी, जाणती किंवा अनुभवी व्यक्ती. काय होतं खूप जुनी,
किंवा जाणती किंवा अनुभवी व्यक्ती जी असते त्याला म्हटलं जातं वेटरन, किंवा आपण म्हणू शकतो जे बुजुर्ग आहे त्यांना सुद्धा वेटरन म्हटलं जातं. आणि वेटरनची स्पेलिंग काय आहे करेक्ट? VETERAN. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अप्रेंटिस. अप्रेंटिसची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी APPRENTICE. आणि अप्रेंटिस म्हणजे काय होतं तर शिकाऊ उमेदवार. मराठीमध्ये म्हटलं जातं अप्रेंटिसला शिकाऊ उमेदवार. किंवा नवशिक्या. एकतर म्हटलं जातं शिकाऊ उमेदवार किंवा नवशिक्या म्हणजे होतं अप्रेंटिस. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये बघूया. फर्स्ट आहे द बॉल इज इन युअर कोर्ट. बॉल इज इन युअर कोर्टचा अर्थ आहे फ्रॉम टेनिस द नेक्स्ट मूव्ह इज अप टू यू. तर याचं मिनिंग काय आहे? इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू ऍक्ट नेक्स्ट. म्हणजेच आता निर्णय घेण्याची जबाबदारी तुमची आहे असा याचा अर्थ होतो द बॉल इज इन युअर कोर्टचा. तर याचा अर्थ काय होतो? आता निर्णय घेण्याची किंवा पुढील कृती करण्याची जबाबदारी तुमची आहे. म्हणजे काय होतं? द बॉल इज इन युअर कोर्ट. आता एकदा आपण एक्झाम्पल बघूया त्यामुळे तुम्हाला आणखी कळेल की त्या सेंटेन्सचा मिनिंग काय आहे. आय हॅव डन माय पार्ट नाव द बॉल इज इन युअर कोर्ट. म्हणजे मी माझे काम केले आहे आता बाकीचं काम करण्याची जबाबदारी तुमची आहे असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट काय आहे? हिट द सॅक. हिट द सॅकचं मिनिंग काय आहे? इन्फॉर्मल वे ऑफ सेइंग गो टू स्लीप. तर हिट द सॅक म्हणजे इन्फॉर्मल वे काय आहे त्याचा? हिट द सॅकचा म्हणणे सेइंग गो टू स्लीप आणि त्याचं मिनिंग काय आहे? टू गो टू बेड ऑर स्लीप. म्हणजेच काय होते? झोपायला जाणे. हिट द सॅक म्हणजे होते झोपायला जाणे. सेंटेन्स बघूया. आय एम एक्झॉस्टेड आय एम गोइंग टू हिट द सॅक. म्हणजेच मी थकलो आहे मी झोपायला जात आहे असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि हिट द सॅक म्हणजे होतं झोपायला जाणे. त्याच्याच आधी आपण पाहिलेलं आहे द बॉल इज इन युअर कोर्ट म्हणजे होतं आता निर्णय घेण्याची किंवा पुढील कृती करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्याचा अर्थ काय आहे? द बॉल इज इन युअर कोर्ट. अप्रेंटिस म्हणजे काय होतं? शिकाऊ उमेदवार किंवा नवशिक्या. आणि त्याची जी स्पेलिंग आहे करेक्ट ती आहे APPRENTICE. फर्स्ट आपण पाहिलेलं वेटरन. वेटरन म्हणजे होतं खूप जुनी जाणती किंवा अनुभवी व्यक्ती किंवा बुजुर्ग. आणि वेटरनची स्पेलिंग आहे करेक्ट VETERAN. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट होतं इनफ्लोरेसन्स. इनफ्लोरेसन्स म्हणजे काय होतं की एकाच फांदीवर गुच्छासारखी फुलं लागलेले असतात त्याला म्हटलं जातं इनफ्लोरेसन्स किंवा फुलेरा किंवा पुष्पसंभार सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट इनएडिबल. इनएडिबल म्हणजे काय होतं? जे खाण्या अयोग्य आहे किंवा अभक्षणीय आहे त्याला म्हटलं जातं इनएडिबल. फर्स्ट आपण वर्ड पाहिलेला आहे पेन्शंट. पेन्शंट म्हणजे काय होतं? तीव्र आवड गोडी किंवा ओढ असणे. कन्सिडर्ड म्हणजे होते स्वीकारणे किंवा कबूल करणे किंवा मान्य करणे. ऑस्टेंटेशियस म्हणजे होते दिखावा किंवा फार मोठे प्रदर्शन करणे किंवा दिखाऊपणा करणे. आणि लास्ट राऊट. राऊट म्हणजे होतं पराभव. सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स, याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीचे मिनिंग्स. आणि मी जे तुम्हाला सेंटेन्सेसचे मिनिंग सांगितलेले आहे ते सुद्धा नोट डाऊन करत चला. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही वाचाल परत तेव्हा तुम्हाला ते हार्ड नाही जाणार की परत तुम्हाला व्हिडिओ बघावं लागेल. तुम्ही ते लिहून सुद्धा लिहू शकता. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही परत रिवाइज कराल तेव्हा तुम्हाला ते युजफुल पडेल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा जे ऑलरेडी प्रिपेअर करत आहेत किंवा ज्यांनी आता स्टार्ट केलेलं आहे प्रिपरेशन करण्याकरता. आणि ज्यांना इंग्लिश थोडं हार्ड जातं आणि व्होकॅब्युलरी थोडं हार्ड जातं त्यांना तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.